मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया बद्दल डिस्कस केलं होतं. तर आता आपण यापुढे दोन थेरम बघणार आहोत, प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस अँड प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. तर हे जे दोन थेरम आहेत, प्रिन्सिपल ऑफ पॅरलल आणि प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर, हे पेपरला नेहमी विचारले जाणारे क्वेश्चन, खूप व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. या दोघांपैकी एक प्रूफ नेहमी पेपरला विचारलेलं असतं. तर यामध्ये एक डायग्राम आहे, त्या डायग्रामवरून आपण पूर्ण डेरिव्हेशन एक्सप्लेन करणार आहोत. तर त्याचं एक स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट काय आहे? आय नॉट इज इक्वल टू आय सी प्लस एम ए स्क्वेअर. हे स्टेटमेंट आपल्याला सेंटेन्सच्या फॉर्म मध्ये एक्सप्लेन करायचं, सेंटेन्सच्या फॉर्म मध्ये लिहायचं, बरोबर. तर काय दिलं इथे? आय नॉट काय आहे? आय म्हणजे काय इंडिकेट करतो? मुवमेंट ऑफ इनर्शिया. इथे सुद्धा आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर काय आहे? द मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲट पॉइंट ओ. जो काही मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे कुठे? या पॉइंट ओ साठी. द मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲट पॉइंट ओ इज इक्वल टू the sum of moment of inertia is equal to the sum of moment of inertia or the sum of the axis which is passing through the center of mass, that is point C, and the product of mass and the distance between two parallel axes. जे दोन पॅरलल ऍक्सिस आहे त्यामधलं डिस्टन्स आपण एका कशाने घेतलेलं आहे? स्मॉल एच ने घेतलेलं आहे. आणि जे मास आहे ते कॅपिटल एम. जी काही रिजिड बॉडी आहे, या बॉडीला काय म्हणतो आपण? रिजिड बॉडी. ते रिजिड बॉडीचे जे काही मास आहे कॅपिटल एम, ते आपण त्यांचा प्रोडक्ट घेतलेला आहे. हे स्टेटमेंट तुम्ही बुक मध्ये बघू शकतात, खूप सिंपल फॉर्म मध्ये आहे. आय नॉट इज इक्वल टू आय सी प्लस एम ए स्क्वेअर. या स्टेटमेंटला तुम्हाला स्टेटमेंट आणि हा फॉर्म्युला तुम्हाला 1 मार्क भेटतो. तर हाच फॉर्म्युला आपल्याला इथे प्रूफ करायचा आहे, बरोबर. तर आपल्याला काय काय दिलंय त्यामध्ये? जे काही दिलंय ते पहिले एक्सप्लेनेशनच्या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचे. कन्सिडर अ रिजिड बॉडी हॅव्हिंग मास कॅपिटल एम विथ टू पॅरलल ऍक्सिस आय नॉट अँड आय सी. ते कुठून पास होत आहे तुम्हाला सांगितलंय, ते तुम्ही लिहू शकतात. त्यानंतर काय करणार आहे आपण? आय नॉट जसं की सांगितलं तुम्हाला, आय नॉट इज इक्वल टू मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ. हा जो आय नॉट आहे हा मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऍक्सिस आहे आणि पॉइंट ओ मधनं तो पास होत आहे. आणि आय सी काय आहे? इट इज द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी. जे काही बॉडीचे जे सेंटर मास आहे, सेंटर ऑफ मास म्हणजे काय? सेंटर ऑफ मास मीन्स दॅट पॉइंट. ऍट दॅट पॉइंट द होल मास ऑफ द बॉडी इज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. असा पॉइंट की ज्यामध्ये पूर्ण बॉडीचं मास तिथे कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, त्याला आपण सेंटर ऑफ मास म्हणतो. आणि त्यामधनं कोणता ऍक्सिस, कोणता मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे? पॉइंट सी मध्ये जो आपण परपेंडिक्युलर फॉर्म दिला आहे, हा जो आय सी टाकलेला आहे तो कुठे टाकलेला आहे आपण? मुवमेंट ऑफ तो पॉइंट सी मधनं टाकलेला आहे, दॅट इज द सेंटर ऑफ मास, बरोबर. त्यानंतर कॅपिटल मास, कॅपिटल एम विच इज द मास ऑफ द बॉडी. आणि जे काही एच आहे ते काय आहे? डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. जे दोन पॅरलल ऍक्सिस आहे त्यामधलं काय आहे? ते डिस्टन्स आहे. त्यानंतर आता इथे पहिले कन्सिडर बघणार आहोत आपण. इथे डायग्राम मध्ये जे दिसत आहे आपण तिथे लिहून घेणार आहोत. ओसी इज इक्वल टू एच. जो काही ओसी आहे, दोन पॅरलल ऍक्सिस आहे त्यामधलं डिस्टन्स ते किती आहे? एच. त्यानंतर ओपी काय आहे? इज इक्वल टू स्मॉल आर. आणि सीपी आहे, जो काही सीपी घेतलेला आहे हा सीपी, सी आणि पी, ते स्मॉल जे आहे तो आर नॉट डिनोट केलाय आपण, आर नॉट, बरोबर. त्यानंतर काय केलाय? टेक अ स्मॉल एलिमेंट हॅव्हिंग मास डीएम. आता जो काही पॉइंट पी आहे, बरोबर, तो पॉइंट पी कन्सिडर केला आपण. स्मॉल पॉइंट पी चे मास कन्सिडर केला आपण. आणि त्याचं जे मास आहे ते काय केलं? डीएम विच इज व्हेरी निग्लिजिबल. खूप स्मॉल आहे ते मास जे कन्सिडर केलंय आपण. हॅव्हिंग मास डीएम सिच्युएटेड ऍट पॉइंट. जो काही पॉइंट पी आहे तिथं आता सांगितलं तुम्हाला, पॉइंट पी मध्ये सिच्युएटेड आहे. जॉईन ओपी अँड सीपी. ओपी अँड सीपी. फर्स्ट ऑफ ऑल काय केलंय आपण? इथे पॉइंट पी कन्सिडर करायचा, बरोबर. पॉइंट पी कन्सिडर केल्यानंतर जे काही दोन पॅरलल ऍक्सिस आहे त्या पॅरलल ऍक्सिसला एक ओ म्हटलाय, ओ मधनं हा ऍक्सिस पास झालेला आहे आणि सी मधनं हा ऍक्सिस पास झालेला आहे. आणि त्यानंतर हा जो सी आणि हा ओ, हा जो पी आहे तो काय करणार आहे? दोघांना जॉईन करून घेणार आपण. जी मी डायरेक्ट जॉईन केलाय त्यात तुम्ही कसं करणार की हा जो पी आहे तो ओला जॉईन करणार आणि हा पी जो आहे तो सी ला जॉईन करणार आणि तिथे एक आपल्याला ट्रायंगल फॉर्म होणार, बरोबर. म्हणून त्यांनी म्हटलं आहे जॉईन ओपी अँड सीपी. ओपी आणि सीपी जॉईन केला, बरोबर. त्यानंतर आय नॉट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर डीएम
आणि इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम. आता ओपी जो आहे, ओपीची व्हॅल्यू काय आपल्याला माहिती आहे, ओपी इज इक्वल टू काय आहे आर, म्हणून ओपीची व्हॅल्यू इथे आर स्क्वेअर टाकली. आणि आयसी इज इक्वल टू म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऍट पॉइंट सी इज इक्वल टू सीपी स्क्वेअर डीएम. आणि सीपीची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला आर नॉट स्क्वेअर डीएम. तर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला माहिती आहे, आय इज इक्वल टू समेशन ओव्हर आय फ्रॉम 0 to 1 एम आय आर आय स्क्वेअर. बरोबर आहे. याच फॉर्म्युल्यावरनं, याच मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म्युल्यावरनं आपण हे इक्वेशन लिहिलेलं आहे. हे मोमेंट ऑफ इनर्शिया पॉइंट ओ, हे कसं लिहिलं आहे आपण, ओपी मीन्स विच इज द रेडियस आणि एम मीन्स डीएम मीन्स द व्हेरी स्मॉल मास. ते खूप निग्लिजिबल असल्या कारणाने आपण तिथे इंटिग्रेशन घेतलेलं आहे. म्हणून ओपी स्क्वेअर इंटू डीएम. समजलं ओपी स्क्वेअर इंटू डीएम का घेतलं, ओपी म्हणजे जी काही रेडियस आहे, ही जी रेडियस, जे काही डिस्टन्स, दॅट इज द रेडियस नाही, रेडियस म्हणता येईल किंवा डिस्टन्स म्हणता येईल आपल्याला, कुठून कुठपर्यंतचं ते डिस्टन्स आपण कशाने घेतोय, ओपीने घेतलेलं आहे. म्हणून तिथे आपण ओपी स्क्वेअर डीएम, डीएम मीन्स हा मास घेतलेला आहे. तसंच सेकंड साठी आयसी इज इक्वल टू सीपी स्क्वेअर डीएम. आता सीपी हा काही सीपी आहे, हे सुद्धा सी आणि पी मधलं डिस्टन्स घेतलेला आहे, म्हणून तिथे आपण तो आर म्हणून तो घेतलेला आहे आपण. आणि एम म्हणजे काय आहे, डीएम मीन्स विच इज द मास विच इज व्हेरी निग्लिजिबल. त्यानंतर काय म्हणतो आपण, नाऊ फ्रॉम पॉइंट पी ड्रॉ परपेंडिक्युलर ओसी लेट डिस्टन्स सीडी इज इक्वल टू एक्स. त्यानंतर काय केलंय आपण, पॉइंट पी पासून कुठे परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे, ओसी परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय आपण. या ओसी वरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय, हा डॉट डॉट जे इंडिकेट करतोय आपण इथे पी पासून तर डी पर्यंत, इथे डॉट डॉट जे फॉर्म होत आहे तो परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केलेला आहे. आणि जो काही फॉर्म होणार आहे त्यानंतर जो काही आपल्याला सी पासून डी पर्यंत डिस्टन्स भेटणार आहे ते काय म्हटलंय आपण, स्मॉल एच ने इंडिकेट केलेलं आहे त्याला. त्यानंतर फ्रॉम फिगर ओपी स्क्वेअर अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम. मला जसं पायथागोरस थेरम सर्वांना माहिती आहे, पायथागोरस थेरम काय आहे त्यावरून आपण लिहिलेलं आहे इक्वेशन, ओपी स्क्वेअर इज इक्वल टू ओडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. हा जो काही ओपी स्क्वेअर आहे, ओपी स्क्वेअर इज इक्वल टू ओडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. हा जो ओपी स्क्वेअर इज इक्वल टू ओडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. बरोबर आहे. हा पायथागोरस थेरम या सर्वांना माहिती आहे. त्यानंतर ओपी स्क्वेअर इज इक्वल टू ओडी स्क्वेअर आहे, हा जो ओडी आहे त्याची फोड कशी करू शकतो आपण, त्याला कसं लिहू शकतो, ओसी, ओसी काय आहे स्मॉल एच आणि सीडी एच प्लस सीडी. म्हणजे हा जो एच आहे आणि हा सीडी आहे, दोघांची काय केली आपण, ऍडिशन केली. म्हणजे ओपी स्क्वेअर इज इक्वल टू एच प्लस सीडी आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. त्यानंतर ओपी स्क्वेअर इज इक्वल टू हा जो ब्रॅकेट भेटला आपल्याला एच प्लस सीडी स्क्वेअर, याची काय करणार आपण, ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर नुसार आपण त्याला सॉल्व्ह करणार. काय भेटणार आपल्याला, एच स्क्वेअर प्लस ट्वाइस एच सीडी प्लस सीडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. परत त्यानंतर आपण ह्या इक्वेशन मध्ये हे जे आहे सीडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर, यामध्ये जर आपण पायथागोरस थेरम यूज केला, सीपी स्क्वेअर इज इक्वल टू जो काही सीपी आहे, सीपी स्क्वेअर इज इक्वल टू दोन याचा स्क्वेअर करून आपण ऍडिशन करतो, उरलेल्या साईडचे स्क्वेअर करून आपण त्याची ऍडिशन करतो पायथागोरस थेरम नुसार. काही सीपी स्क्वेअर इज इक्वल टू सीडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. हा सीडी आणि हा पीडी दोघांची काय केली आपण, ऍडिशन केली. सीपी स्क्वेअर इज इक्वल टू सीडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. मग सीडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर हा जो आहे याची व्हॅल्यू आपल्याला भेटली. काय व्हॅल्यू भेटली आपल्याला त्याची, सीपी स्क्वेअर. मग ती व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुटअप करणार. मग ओपी स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस ट्वाइस एच सीडी प्लस सीपी स्क्वेअर. बरोबर. मग त्यानंतर आपल्याला ओपीची व्हॅल्यू माहिती आहे, सीडीची व्हॅल्यू माहिती आहे आणि सीपीची व्हॅल्यू माहिती आहे. आता ओपीची व्हॅल्यू, ओपी इज इक्वल टू आर घेतलेला आहे आपण तिथे जसं डायग्राम मध्ये दिलं आहे त्यावरून आपण ओपीची व्हॅल्यू पुटअप केलेली आहे. ओपीची व्हॅल्यू टाकली, त्यानुसार सीपीची व्हॅल्यू टाकली आणि सीडीची व्हॅल्यू टाकली. तर काय इक्वेशन भेटलं आपल्याला, आर स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स प्लस आर नॉट स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 1 दिलं. त्यानंतर काय करणार आपण, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय डीएम अँड इंटिग्रेटिंग देम. आता इंटिग्रेटिंग का केलं की आपल्याला होल मास फाइंड आउट करायचे. होल मास साठी कॅपिटल एम डीएम इज इक्वल टू आपल्याला होल मास फाइंड आउट करायचे, त्यासाठी आपण इंटिग्रेशन यूज करतो. बरोबर आहे. तर या इक्वेशनला डीएम ने मल्टिप्लाय केलं आणि डीएम ने मल्टिप्लाय करून त्याला इंटिग्रेट केलं तर काय होईल, इंटिग्रेशन ऑफ डीएम या इक्वेशनला, देन इंटिग्रेशन ऑफ एच स्क्वेअर डीएम, देन इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस एच डीएम, देन इंटिग्रेशन ऑफ आर नॉट स्क्वेअर
डीएम बरोबर आहे. तर इंटिग्रेशन मध्ये काय असतं, तुम्हाला पुढे इंटिग्रेशन चॅप्टर आहे 12th ला. तर इंटिग्रेशन मध्ये काय असतं, ज्या काही कॉन्स्टंट टर्म असतात त्या आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो आणि ज्याचा डेरिव्हेटिव्ह ज्याचे इंटिग्रेशन घ्यायचं असतं ते आपण इंटिग्रेशन मध्ये ठेवतो. आता बघू पुढच्या याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कॉन्स्टंट टर्म आहे. देन आर स्क्वेअर डीएम इज इक्वल टू आर नॉट स्क्वेअर डीएम. हे वरचं इक्वेशन आपण रिअरेंज केलं, हा आर नॉट पुढे घेतला प्लस एच स्क्वेअर डीएम आणि जो ट्वाइस होता तो आपण बाहेर घेतला. इथे एच स्क्वेअर बाहेर घेणार आहोत आपण, हा ट्वाइस कॉन्स्टंट आहे म्हणून तो इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला. त्यानंतरून काय, इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएम इज इक्वल टू 0. तो इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएम इज इक्वल टू 0 काय घेतो ऍज सी इज द सेंटर ऑफ मास अँड द अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट्स ऑफ ऑल पार्टिकल अबाउट द सेंटर ऑफ मास. जे काही सेंटर ऑफ मास, या सेंटर ऑफ मास भोवती जेवढे काही पार्टिकल असतील त्यांची जर अल्जेब्रिक सम केली आपण, ती काय येणार आहे, 0 येणार आहे. जेवढे पार्टिकल आता एक सीडी सेंटर ऑफ मास भोवती त्याची जर सम केली आपण, जर सी सेंटर ऑफ मास असेल तर ती काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणून इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएम इज इक्वल टू 0 घेतले आपण. तर त्यानंतरून आर स्क्वेअर डीएम इज इक्वल टू आर नॉट स्क्वेअर डीएम. हा एच स्क्वेअर कॉन्स्टंट होता म्हणून इंटिग्रेशनच्या बाहेर प्लस एच स्क्वेअर डीएम प्लस 0 जो की एक्स डीएम चा डेरिव्हेटिव्ह होता. 0 इंटू ट्वाइस एच, हा काय होईल पूर्ण 0 होऊन दिला. इक्वेशन नंबर 2 दिला. पण तुम्हाला इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल टू x, इंटिग्रेशन ऑफ dy इज इक्वल टू y, असं आपण प्रत्येकाचं इंटिग्रेशन घेत चालतो. तसंच इंटिग्रेशन ऑफ डीएम, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे इंटिग्रेशनचा. इंटिग्रेशन ऑफ डीएम इज इक्वल टू कॅपिटल एम असतं. एवढं लक्षात ठेवायचं. तुम्हाला इंटिग्रेशन चॅप्टर जेव्हा येईल तेव्हा बेसिक फॉर्म्युले तुमचे सगळे कव्हर होतील बरोबर. बट इंटिग्रेशन ऑफ डीएम इज इक्वल टू कॅपिटल एम. त्यानंतरून आता आर स्क्वेअर डीएम, हा जो काही आर स्क्वेअर डीएम होता, ओपी स्क्वेअर डीएम इज इक्वल टू आर स्क्वेअर डीएम. ओपीची व्हॅल्यू टाकून आपल्याला आर स्क्वेअर डीएम भेटलेला होता, पण त्याची व्हॅल्यू काय होती, आर स्क्वेअर डीएम इज इक्वल टू आय नॉट बरोबर. म्हणून आर स्क्वेअर डीएम इज इक्वल टू पण आय नॉट टाकला तिथे. त्यानंतरून दुसरं कोणतं आहे, इज इक्वल टू आर नॉट स्क्वेअर डीएम. आता आर नॉट स्क्वेअर डीएम ची व्हॅल्यू काय असते, इथे आयसी टाकली आहे. आयसी का टाकली, परत इक्वेशन वर यायचं. आयसी इज इक्वल टू सीपी स्क्वेअर डीएम इज इक्वल टू आर नॉट स्क्वेअर डीएम. मग इथे आर नॉट स्क्वेअर डीएम इज इक्वल टू आयसी आहे म्हणून आपण इथे आर नॉट स्क्वेअर इज डीएम इज इक्वल टू आयसी टाकणार. आणि एम कसा आला, जो काही डीएम होता इथे, जो काही इंटिग्रेशन ऑफ डीएम, त्याचं इंटिग्रेशन काय घेतलं आपण, इंटिग्रेशन ऑफ डीएम इज इक्वल टू कॅपिटल एम, आणि जो काही एच स्क्वेअर त्याला मल्टिप्लाइड होता तो ऍज इट इज. भेटलं का आपल्याला एक्सप्रेशन, आय नॉट इज इक्वल टू आयसी प्लस एम एच स्क्वेअर. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. काय काय बघितलं याच्यामध्ये, तुम्हाला जर पेपरला आलं तर फर्स्ट ऑफ ऑल काय करणार तुम्ही, स्टेटमेंट लिहिणार. काय लिहिणार, द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस passing through point O, the moment of inertia about an axis passing through point O is equal to the moment of inertia about an axis passing through the center of mass and the product of mass and the distance between two parallel axes. असं तुम्ही डायरेक्ट स्टेटमेंट लिहिणार आणि त्यानंतर हे इक्वेशन लिहिणार त्याखाली, आणि इक्वेशन लिहून हे एवढं प्रूफ लिहिणार आहे. हे तुम्हाला विचारू शकता, खूप इम्पॉर्टंट एक्सप्रेशन आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. आता पॅरलल साठी बघितला तसंच आपल्याला परपेंडिक्युलर साठी सुद्धा बघायचं आहे बरोबर. आता काय प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. तर पॅरलल साठी काय बघितलं होतं आपण, जे दोन ऍक्सिस होते ते एकमेकाला पॅरलल मध्ये होते. तर परपेंडिक्युलर त्याच्या नावातच आहे, तर जो ऍक्सिस असेल ते एकमेकाला कसे असणार आहे, परपेंडिक्युलर मध्ये. तर हा झेड ऍक्सिस आहे. तर लॅमिना म्हणजे काय, फर्स्ट ऑफ ऑल लॅमिना म्हणजे जर आपण लॅमिना म्हणजे काय, असं सरफेस एकदम त्याची थिकनेस, हे जे पेज आहे एक पेज फक्त आहे, हे एवढं पेज, त्याची थिकनेस खूप कमी असते, त्याला लॅमिना म्हणायचं. एक लॅमिना कन्सिडर केला आहे, त्यावरती आपण हा पूर्ण कन्सेप्ट बघणार आहोत. आणि त्याला जो झेड ऍक्सिस आहे तो असा कसा आहे, झेड ऍक्सिस असा परपेंडिक्युलर मध्ये, आणि जो काही एक्स आणि वाय आहे ते एक्स ऍक्सिस इकडे आहे आणि वाय ऍक्सिस इकडे आहे, आणि झेड ऍक्सिस त्याला परपेंडिक्युलर मध्ये आहे. आणि म्हणजेच एक्स आणि वाय हे कसे आहे, प्लेनला पॅरलल मध्ये आहे.
एक्स आणि वाय पॅरल मध्ये आणि जो काही झेड आहे तो काय आहे परपेंडिक्युलर मध्ये, बरोबर आहे. तर याचंही सेम स्टेटमेंट आहे. त्याचं काय बघितलं आपण आय नॉट इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. तसंच याचंही स्टेटमेंट आहे आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. ते स्टेटमेंट कसं लिहितो आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस इज परपेंडिक्युलर. जो काय मोमेंट ऑफ इनर्शिया आहे अबाउट एन एनी ऍक्सिस, म्हणजेच जो झेड ऍक्सिस आहे त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया झेड ऍक्सिस कशा कशाला परपेंडिक्युलर आहे, वाय आणि एक्स ला, तो कसा आहे परपेंडिक्युलर मध्ये. जसं की प्लेन मध्ये बघितलं आपण की झेड ऍक्सिसचा परपेंडिक्युलर मध्ये आहे, म्हणून त्यामध्ये म्हटलंय त्यांनी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन एनी ऍक्सिस इज परपेंडिक्युलर टू द लॅमिना. जो काही लॅमिना आहे त्याला कसं आहे, जे लॅमिनाला कसं आहे परपेंडिक्युलर आहे झेड ऍक्सिस, इज द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. आता दोन वाय आणि एक्स एकमेकाला कसे आहे, हा इकडे वाय आहे आणि हा एक्स आहे, हे सुद्धा एकमेकाला कसे आहे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. विच इज म्युच्युअली परपेंडिक्युलर विच आर इन द प्लेन ऑफ लॅमिना. की जे कसे आहे लॅमिनाच्या प्लेन मध्ये. जर तुम्हाला मी आता सांगितलं काय सांगताय, हा जो झेड ऍक्सिस आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस इज परपेंडिक्युलर टू द लॅमिना. जो झेड ऍक्सिस आहे त्या झेड ऍक्सिस मधला तो कसा आहे या प्लेनला परपेंडिक्युलर मध्ये आहे. विच इज इक्वल टू द सम ऑफ म्युच्युअली परपेंडिक्युलर टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस विच आर इन द प्लेन ऑफ लॅमिना. जे लॅमिना वरती आहे, लॅमिना वरती कोण कोण आहे एक्स आणि वाय, आणि जो झेड कसा आहे तो कसा आहे प्लेनला लॅमिनाला परपेंडिक्युलर आहे. हे याचं स्टेटमेंट आहे आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय, बरोबर. त्यानंतर जो कॅपिटल एम आहे त्या बॉडीचं काय आहे, जे लॅमिना आहे त्याचं काय आहे मास आहे. त्यानंतर काय करणार आपण एक्सप्लेनेशन लिहिणार आहोत त्याचं. काय काय लिहिणार आहे आपण त्यामध्ये, कन्सिडर अ स्मॉल एलिमेंट ऑफ लॅमिना ऑफ मास डीएम. आता या लॅमिना मध्ये एक स्मॉल एलिमेंट घेतलं, जसं की मागच्या याच्यामध्ये आपण एलिमेंट घेतला होता पी एलिमेंट, पी पॉइंट घेतला होता, त्याला डीएम हा स्मॉल एलिमेंट कन्सिडर केला होता, म्हणजे त्याचं मास होतं डीएम खूप स्मॉल होतं ते आपण कन्सिडर केलं होतं. तसंच यामध्ये सुद्धा कन्सिडर अ स्मॉल एलिमेंट ऑफ लॅमिना ऑफ मास डीएम सिच्युएटेड ऍट पॉइंट पी. जो काही पॉइंट पी मागच्या पॅरलल मध्ये होता तसाच इथे सुद्धा पॉइंट पी आहे. जसं की त्याचा मास किती आहे स्मॉल, खूप स्मॉल आहे, ते किती आहे डीएम, बरोबर. जॉईन ओपी अँड ड्रॉ परपेंडिक्युलर पीएन अँड पीएन. आता जो काही ओपी आहे तो आपण काय करणार आहे, हा पॉइंट घेतलेला आहे कुठे एक लॅमिना मध्ये पॉइंट घेतला आपण आणि इथे सेंटर आहे, तर दोन्ही एकमेकाला काय केले आपण जॉईन केले, बरोबर, आणि त्याला परपेंडिक्युलर ड्रॉ केलं. ही एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली आणि ही एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली, पीएम आणि पीएन. या कशा आहे दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहे, बरोबर, ऑन एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. देन पीएन इज इक्वल टू ओएम इज इक्वल टू एक्स. जो काही पीएम आहे हा पीएन आणि ओएम दोघांचं मास, दोघांचे एकच, दोघांचे एका येणार आहे, दोघांची रेडियस सेम येणार आहे. काय असणार आहे स्मॉल एक्स, इकडे जर स्मॉल एक्स असेल तर इकडे स्मॉल एक्स असणार आहे. त्यानंतर ओएन अँड पीएम काय असणार आहे, इथे जर वाय असेल दोघांचं डिस्टन्स तर वरती सुद्धा वाय असणार आहे. आणि जो काही ओपी आहे, जो ओ आणि पी जॉईन केल्यानंतर आपल्याला टोटल भेटणार आहे की रेडियस इज इक्वल टू स्मॉल आर. त्यानंतर नाऊ द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन झेड ऍक्सिस. तर झेड ऍक्सिस भोवती काय मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, आय झेड इज इक्वल टू, जसं की आपण याच्यामध्ये मागच्या यामध्ये बघितलंय, आय इज इक्वल टू एम आय आर आय स्क्वेअर आहे, समेशन ओव्हर 0 to 1 एम आय आर आय स्क्वेअर, बरोबर. तसंच इथे लिहितोय आपण, जे मास आहे स्मॉल एम मास ते डीएम ने घेतलाय, जी काही रेडियस आहे ती कशाने आहे ओपी स्क्वेअर, बरोबर. त्यावरून आपल्याला काय भेटलं, ओपीची व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आर स्क्वेअर डीएम. सेम एक्स ऍक्सिस साठी आय एक्स इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन एक्स ऍक्सिस इज इक्वल टू पीएम स्क्वेअर इज इक्वल टू वाय स्क्वेअर डीएम, बरोबर आहे. पीएम इज इक्वल टू तुम्हाला वरती दाखवलेलं आहे, पीएम इज इक्वल टू आपण वाय इथे घेतलेला आहे, म्हणून पीएम इज इक्वल टू वाय स्क्वेअर डीएम. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन वाय ऍक्सिस इज इक्वल टू आय वाय इंटिग्रेशन ऑफ पीएन स्क्वेअर डीएम इज इक्वल टू एक्स स्क्वेअर डीएम. पीएन स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे, पीएन इज इक्वल टू एक्स आहे, म्हणून पीएन इज इक्वल टू एक्स स्क्वेअर डीएम. पूर्ण डायग्राम पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला. डायग्राम बघायची, डायग्राम मध्ये पीएम ची व्हॅल्यू काय आहे, ओपी ची व्हॅल्यू काय आहे, पीएन ची काय आहे, त्यानुसार इथे व्हॅल्यू पुटअप करणार आपण. त्यानंतर एक ट्रायंगल कन्सिडर केला फ्रॉम ट्रायंगल ओपीआय, ओपी अँड एम.
फ्रॉम ट्रायंगल OPN. तर ह्या ट्रायंगल वरनं आपल्याला अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम काय भेटणार आहे आपल्याला आर स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बरोबर आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर त्याला आपण इक्वेशन नंबर 2 दिला. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय dm अँड पुट इक्वेशन 2 जे काही इक्वेशन 2 आलं ते पुटअप करणार इक्वेशन मध्ये आणि इंटिग्रेटिंग करणार त्या इक्वेशन मध्ये. जे काही इक्वेशन 1 भेटलंय आपल्याला ते इक्वेशन काय भेटलं आपल्याला आर स्क्वेअर dm. आता आर स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे. आर स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटली आपल्याला व्हॅल्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बरोबर. तर यामध्ये व्हॅल्यू पुटअप केली त्यानंतर काय भेटेल आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर जी काही आर स्क्वेअर ची व्हॅल्यू आली आपली ती काय आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू डीएम ने काय केलं त्याला मल्टिप्लाय केले. डीएम खूप स्मॉल एलिमेंट असल्या कारणाने त्याला आपण इंटिग्रेट केलेलं आहे इक्वेशनला. आर स्क्वेअर डीएम इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये जर ऍडिशन मध्ये दोन एलिमेंट घेतले असेल तर त्यांना आपण पहिले सेपरेट आउट करून घ्यायचे. म्हणजे इंटिग्रेशन काय करायचे सेपरेटली लिहून घ्यायचं. मग काय होईल इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम. तर आपण जसं की बघितलेलं आहे की एक्स स्क्वेअर डीएम कुठे आहे एक्स स्क्वेअर डीएम मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अँड वाय ऍक्सिस काय आला आपला एक्स स्क्वेअर डीएम इज इक्वल टू आय वाय. इथे एक्स स्क्वेअर डीएम इज इक्वल टू आय वाय पुटअप केला आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अँड वाय ऍक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अँड एक्स ऍक्सिस काय आहे आपला वाय स्क्वेअर डीएम म्हणून आय एक्स वाय स्क्वेअर डीएम इज इक्वल टू आय एक्स. म्हणून आपल्याला हे इक्वेशन वरनं काय भेटलं फायनल इक्वेशन आय झेड इज इक्वल टू आय वाय प्लस आय एक्स. तर काय काय बघितलं याच्यामध्ये आपण पहिले आपण स्टेटमेंट बघितलं. स्टेटमेंट बघितल्यानंतर काय बघितलं तर स्टेटमेंट तुम्हाला समजून सांगितलं आणि नंतर आपण त्याचं प्रूफ घेतलं. हे जे प्रूफ आहे ते प्रूफ खूप वेळा पेपरला विचारतात तुम्हाला आय झेड इज इक्वल टू आय वाय प्लस आय एक्स. बरोबर आहे. तर नेक्स्ट टॉपिक आपला आहे कंजर्वेशन ऑफ मोमेंटम कंजर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम और रोलिंग मोशन वगैरे वगैरे खूप टॉपिक आहे पुढे ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. ओके नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. तुम्ही हे लेक्चर आपल्या युट्यूब चॅनल SSMB ज्युनियर कॉलेज युट्यूब चॅनलला तसंच माझ्या युट्यूब चॅनलला बघू शकता. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही तिथे कमेंट करू शकता किंवा कमेंट केल्यानंतर ते तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी ते एक्सप्लेन करेन. ओके.